जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीचा मोठा निर्णय। मैत्रीपूर्ण लढतीत शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार आहेत। हा निर्णय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची नांदी आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। तुतारी चिन्हावर न लढता घड्याळ चिन्हावर लढण्याची मुभा देण्यात आली। शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांकडून या निर्णयाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। तर या ठिकाणी आता दोन्ही राष्ट्रवादी ही एकत्र येणार का, राष्ट्रवादी एक होण्याची ही नांदी आहे का, या माध्यमातून हा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, तुतारी चिन्हावर न लढता आता घड्याळ चिन्हावर लढण्याची मुभा देण्यात आली आहे। दोन्ही नेत्यांकडून खरं तर या निर्णयाला ग्रीन सिग्नल देण्यात आलाय। नक्की कोणत्या याची शक्यता वर्तवण्यात येते या माध्यमातून? कृपा, एकीकडे आपण पाहिलं तर महानगरपालिका निवडणुका होताच, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। असं असताना मात्र दोन्ही राष्ट्रवादीचा एक मोठा निर्णय समोर येतोय, ती म्हणजे आपण पाहतोय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आहेत। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर तुतारी चिन्हावरती न तर घड्याळ चिन्हावरती या निवडणुका लढल्या जाणार आहेत। एकूणच हा मोठा निर्णय मानला जातोय, पण मात्र याची संपूर्णतः मुभा जी आहे ती स्थानिक पातळीवरती असलेले जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, यांना असणार आहेत। प्रामुख्याने आपण पाहिलं तर ह्या सगळ्याच निर्णयाबाबत दोन्ही प्रमुख नेते जे आहेत त्यांचा ग्रीन सिग्नल असल्याची देखील माहिती मिळते। पण तुर्तास सध्या जर पाहिलं तर ही चर्चा आहे, पण मात्र या चर्चेला पूर्णविराम अद्याप लागलेला नाहीये। पण मात्र जे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते, जे पदाधिकारी आहेत, यांच्या मनामध्ये काय आहे, कारण संभ्रम एकीकडे निर्माण झालेला आहे। तुतारी चिन्हावरती न तर घड्याळ चिन्हावरती ही निवडणूक लढावी असं म्हटलं जात आहे, पण मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याची ही संपूर्णतः नांदी पाहायला मिळते। एकीकडे आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्णतः महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पवारांना म्हणजेच राष्ट्रवादीला एकीकडे मोठा पराभवाला समोर जावं लागलं। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात हा पराभव झाला, तर मुंबईमध्ये देखील तसेच चित्र पाहायला मिळाले। मात्र आता ज्या जिल्हा परिषद निश्चितच मीनाक्षी आपला मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।